नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत घरात श्री स्वामी समर्थांची पूजा कशी करावी। स्वामी समर्थ हे भक्तांच्या संकटाचे निवारण करणारे कृपावंत आणि दयाळू सद्गुरू मानले जातात। श्रद्धा आणि विश्वासाने केलेली त्यांची पूजा मनशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक बळ प्रदान करते। सर्वप्रथम लक्षात ठेवा की स्वामी समर्थांची पूजा ही केवळ विधी नसून ती भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाची भावना आहे। पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते। स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। ज्या ठिकाणी स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवलेला आहे ती जागा स्वच्छ आणि पवित्र ठेवावी। आता पूजेची सुरुवात करूया। सर्वप्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा। त्यानंतर उदबत्ती किंवा धूप दाखवावा। दिव्याचा प्रकाश आणि धुपाचा सुगंध वातावरण शुद्ध करतात आणि मन एकाग्र होण्यास मदत करतात। यानंतर स्वामींना नमस्कार करून प्रार्थना करावी। हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरावर आणि कुटुंबावर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या। आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य आणि सुख समृद्धी प्रदान करा। त्यानंतर स्वामींना फुले किंवा हार अर्पण करावा। पांढरी, पिवळी किंवा सुगंधी फुले अर्पण करणे शुभ मानले जाते। फुले अर्पण करताना मनात भक्तिभाव असणे सर्वात महत्त्वाचे आहे। यानंतर स्वामी समर्थांच्या नामाचा जप करावा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा जप 11, 21, 108 किंवा आपल्या वेळेनुसार कितीही वेळा करू शकता। नामस्मरणामुळे मन शांत होते आणि स्वामींची कृपा प्राप्त होते असे मानले जाते। त्यानंतर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणावा। निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। हा मंत्र भक्तांना आत्मविश्वास आणि मानसिक बळ देतो। यानंतर शक्य असल्यास स्वामी चरित्रातील एखादा अध्याय किंवा काही ओव्या वाचाव्यात। स्वामींच्या जीवनातील प्रसंग वाचल्याने भक्ती दृढ होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते। म्हणून पूजेच्या वेळी नैवेद्य म्हणून साखर, खडीसाखर, दूध, फळे किंवा घरात तयार केलेला सात्विक पदार्थ अर्पण करू शकता। नैवेद्य अर्पण केल्यानंतर काही क्षण शांत बसून स्वामींचे ध्यान करावे। ध्यान करताना स्वामी समर्थ आपल्यासमोर बसले आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत अशी भावना मनात ठेवावी। यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता वाढते। पूजेच्या शेवटी आरती करावी। स्वामी समर्थांची आरती भक्तिभावाने म्हणावी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरतीत सहभागी व्हावे। आरतीनंतर स्वामींना पुन्हा नमस्कार करून आपल्या चुका आणि दोषांसाठी माफी मागावी। हे स्वामी, जाणून किंवा नकळत झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करा आणि सदैव आपल्या चरणी भक्ती ठेवण्याची शक्ती द्या। शेवटी प्रसाद सर्वांना वाटावा। मित्रांनो, स्वामी समर्थांची पूजा करताना मोठ्या विधींपेक्षा श्रद्धा, विश्वास आणि सातत्य अधिक महत्त्वाचे आहे। दररोज काही मिनिटे जरी स्वामींचे नामस्मरण केले तरी त्यातून मानसिक समाधान आणि आध्यात्मिक शक्ती मिळू शकते। स्वामी समर्थांनी सांगितलेला संदेश आजही प्रत्येक भक्ताला प्रेरणा देतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। याच विश्वासाने आणि भक्तिभावाने स्वामींची पूजा करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवण्याचा प्रयत्न करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।